परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अद्यापही या प्रकरणातील संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी अद्यापही अटक नाही आहे. त्यामुळे हा जनआक्रोश वाढत आहे. बघितलं पाहिजे की कुठलाही दोषी किंवा आरोपी हा कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये आणि हेच शासनाला सांगण्यासाठी वारंवार या मोर्चांचं आयोजन केलं जातं. ते धनंजय देशमुख सातत्याने या तपास यंत्रणांच्या संपर्कात आहेत आणि त्यानंतर जर काही असमाधानकारक बाबी आढळल्या तर अनुषंगिक पुढची दिशा ठरवण्यात येईल. बीड येथील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि सर्व पक्षातील नेत्यांकडनं आणि सामाजिक कार्यकर्ते असो किंवा सामान्य जनतेकडनं एकच मागणी होत होती की या हत्येतील आरोपींना कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा करण्यात यावी अशा पद्धती याच्यासाठी जन आक्रोश मोर्चा हा राज्यभर पाहायला मिळाला होता. आता मुंबईत देखील मेट्रो सिनेमा इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. यामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी होणार आहे. त्यामध्ये अनेक सर्वपक्षीय नेते देखील असं आहे आपल्यासोबत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काही ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर राज्यामध्ये सर्वपक्षीय मागणी केली जात आहे की आरोपींना कठोर शिक्षा जन आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला. मुंबईमध्ये आता काढण्यात येतोय. खरोखर सरकार ऐकतंय का? नाही, सरकारने ऐकावं यासाठीच या मोर्चांचं आयोजन सुरुवातीला करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितले की टप्प्याटप्प्याने शासनाने म्हणजे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये घोषित केल्याप्रमाणे या प्रकरणी मग SITची नियुक्ती झाली, ज्युडिशियल कमिशन आहे आणि त्याचबरोबर CID कडनं देखील तपास चालू आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अद्यापही या प्रकरणातील संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी अद्यापही अटक नाही आहे. त्यामुळे हा जनआक्रोश वाढत आहे. हा, कृष्णा आंधळे त्याचं नाव आहे. तो अजूनही अटक नाही त्याच्या पद्धतीने. आणि आज जर बघितलं असेल तर SIT स्थापन केली, त्यामध्ये देखील अधिकाऱ्याने चेंज करण्यात आलं. पोलिसांच्या कार्यशैलीवरती म्हणजे त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले. याकडे कसं बघता तुम्ही? नाही, कसं आहे की एक ही सर्वसामान्य भावना पोलिसांच्या विरोधात का तयार झाली तर सुरुवातीलाच म्हणजे संतोष देशमुखांच्या त्यांना ज्यावेळेस त्यांचं अपहरण करण्यात आलं तर तो गुन्हा नोंदवून घेण्यासाठी जी दिरंगाई झाली संबंधित पोलीस स्टेशनला, त्यामुळे लोकांचा जनसामान्यांचा या यंत्रणेवरचा विश्वास कमी झालेला होता आणि तो मग अशा ह्या गोष्टींमधनं तो परत बाहेर यायला लागला की मग SIT मधल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती असेल वगैरे त्यामुळे. या प्रकरणासंदर्भामध्ये एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची देखील भेट घेतली होती. आता ह्या काळामध्ये मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावरती होते. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील शिष्टमंडळ भेट घेणार आहे का या संदर्भामध्ये? नाही, या संदर्भामध्ये आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय चर्चा करून परस्पर सहमतीने मग पुढची दिशा ती ठरवण्यात येईल. अंजली दमनिया यांनी आज एक ट्विट केले आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी दावा केला आहे वाल्मिक कराड जो रुग्णालयात सध्या ऍडमिट आहे त्याचे रिपोर्ट जे मेडिकल रिपोर्ट आहे सर्व प्रसारित करण्यात यावं, कारण की त्यांनी असं म्हटलंय की तो फिट आहे. नाही, ते अंजलीताईंचं ट्विट काय आहे ते त्याबद्दल मला काही कल्पना नाहीये. अ, आजच्या मोर्चातनं तुम्ही मला असं म्हणायचं आहे की आजच्या मोर्चामधून सरकार ज्या पद्धतीने विलंब लावतोय, वाल्मिक कराडचं बघितलं त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली, आता तो रुग्णालयात ट्रीटमेंट घेतो आहे. या सर्व प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही? कारण की ज्या पद्धतीने जर त्याच्या विरोधात मोकोका दाखल करण्यासाठी सरकारने वेळ घेतलाय, खरोखर त्याला यामध्ये शासन मिळू शकतं? नाही, कसं आहे की हा एक तपासाचा भाग आहे आणि संबंधित तपास यंत्रणांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. फक्त यामध्ये एकच बघितलं पाहिजे की कुठलाही दोषी किंवा आरोपी हा कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये आणि हेच शासनाला सांगण्यासाठी वारंवार या मोर्चांचं आयोजन केलं जातं. यापुढची दिशा काय असू शकते? नाही, हे याच्यानंतर आता संबंधित तपास यंत्रणांचं कामकाज कुठपर्यंत आलेलं आहे ते धनंजय देशमुख सातत्याने या तपास यंत्रणांच्या संपर्कात आहेत आणि त्यानंतर जर काही असमाधानकारक बाबी आढळल्या तर अनुषंगिक पुढची दिशा ठरवण्यात येईल.